देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज इंदापुरात भाजपचा कार्यकर्ता मेळावा होतोय। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत। भाऊ, नेमका मेळाव्याचा उद्देश काय? नाही, आज त्यांनी आम्हाला कालच निरोप दिला होता की आज पक्षाच्या कार्यकर्त्याचा मेळावा घ्या आणि साधारणतः आमच्या कार्यकर्त्यांची येणाऱ्या महायुती म्हणून जी काही आता लोकसभेला आपल्याला सामोरे जायचे, तर त्या संदर्भात आमच्या कार्यकर्त्यांचे काही प्रश्न होते। कारण या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष आमचा आणि राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याचा संघर्ष होतो, ही गोष्ट खरी आहे। पण तो आता या महायुतीमध्ये कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी म्हणून त्यांचे काय प्रश्न आहेत ते जाणून घेण्याकरता आणि येणाऱ्या पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीला सर्वांनी मिळून महायुतीचं काम करावं, ही खरं म्हणजे आजच्या ह्या बैठकीचं स्वरूप आहे। आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस या बाबतीमध्ये निश्चितपणानं भूमिका मांडतील आणि शेवटी कार्यकर्त्यांचं सर्वांचं त्या ठिकाणी समाधान होईल किंवा त्यांच्या प्रश्नाला कुठेतरी न्याय मिळेल अशा प्रकारची ती भूमिका घेतील असं मला वाटतं। 2 वेळा तुमची उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झालेली आहे। देवेंद्र फडणवीस असतील आणि एकदा अजित पवार देखील उपस्थित होते। त्यानंतर शिष्टमंडळ देखील भेटलं, परंतु या शिष्टमंडळामध्ये समाधानकारक जे आहे ते शिष्टमंडळात समाधान झालं नाही का? भावना तीव्र आहेत का कार्यकर्त्यांच्या? नाही, आता त्या बैठकीमध्ये काय काय विषय झाले ते जाहीर सांगण्यासारखे विषय नाहीत, परंतु एकंदरीत देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते आहेत आणि त्यांनी संपूर्णपणे इंदापूर तालुक्याचं भारतीय जनता पक्षाचं पालकत्व घ्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि ते जे भविष्यात निर्णय घेतील तो निर्णय सर्वांनी मान्य करायचं असं त्या बैठकीमध्ये ठरलं। एकीकडे कार्यकर्त्यांची आज संवाद साधणार आहेत असं तुम्ही सांगताय, परंतु अंकिता पाटील असतील किंवा तुम्ही देखील आतापर्यंत जी खतखते ती व्यक्त केलेली आहे, तुमचं वैयक्तिक लेवलला समाधान झालं नाही? माझ्या वैयक्तिक समाधानाचा प्रश्न नाही किंवा माझ्या वैयक्तिक काय माझ्या मागण्यात हा प्रश्न नाही। प्रश्न आहे तो भारतीय जनता पक्षाच्या तळागाळामध्ये ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा प्रश्न आहे। त्या कार्यकर्त्या शेवटी काम कोण करतं खाली ग्राउंड लेवलला? कार्यकर्ता करतो। आणि म्हणून कार्यकर्त्यांची समजूत काढणं, कार्यकर्त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि ह्या बऱ्यापैकी कार्यकर्त्याची जी खतखत आहे ती आम्ही त्यांच्या समोर मांडली, दोघांच्या समोर मांडली आणि त्या घटना भविष्यात घडणार नाहीत आणि ह्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ अशा प्रकारचं त्यांनी मला आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्याला आश्वस्त केलं। त्याच्या व्यतिरिक्त ते आज परत येत आहेत इथं, म्हणजे ते सुद्धा काहीतरी त्यांनी ठरवलेलंच आहे की बाबा इथं आपल्यालाच लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा लागेल। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की हा प्रश्न ते सोडवतील। बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झालं किंवा पुणे जिल्ह्याचा विचार करायचा झाला, जे प्रमुख नेते आहेत काँग्रेसमधले असतील किंवा भाजपचे असतील, यांचा संघर्ष अजित पवारांशी नेहमीच झालेला आहे। आजपर्यंत बहुसंख्य वेळा तुम्हाला म्हणजे आघाडी धर्म असेल किंवा युती धर्म असेल तर तुम्हाला त्यांची गरज असायची, आज तुमची त्यांना गरज आहे आणि कार्यकर्त्यांच्यात अशी भावना की बदला घ्यायची वेळ आली। विजय शिवतारेंनी देखील त्याच पद्धतीचं वक्तव्य केलं होतं, पण ते बंड शमवण्यात यश आलं असं तुम्हाला असं वाटतं का? याबद्दल नाही, असं आहे की त्यांचा आमचा टोकाचा संघर्ष होता ही सगळ्यालाच माहिती आहे, पण आता भाजप आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये मागच्या 4 महिन्यापूर्वी ते सरकारमध्ये आल्यानंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी, केंद्रीय नेतृत्वाने हा निर्णय केला। आता तो निर्णय केल्यानंतर त्या निर्णयाला सामोरे जायचं भारतीय जनता पक्ष व आमच्या सर्वांचंच काम आहे, पण जे काही प्रश्न मागं घडले होते ते आता पुढे घडतीलच असं नकारात्मक भूमिका घ्यायची काही कारण नाही। आणि मला असं वाटतं की आता समीकरणं खूप बदललेली आहेत, पूर्वीसारखी समीकरणं राहिलेली नाहीत आता। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये नंबर 1चे नेते आहेत, ते आमचे नेते आहेत आणि मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर जसे इंदापूरचे प्रश्न आहेत तसे बऱ्याच मतदारसंघातले प्रश्न आहेत, पण शेवटी प्रश्न मांडणं म्हणजे काही नाराजी नाही आहे आणि हे सगळे प्रश्न मांडल्यानंतर त्या प्रश्नावरती तोडगा काढण्याचं काम, शेवटी तोडगा तर निघाला पाहिजे आणि तोडगा कोण काढेल? तर तोडगा देवेंद्र फडणवीस साहेबच काढतील आणि म्हणून तो जो निर्णय घेतील इथून पुढच्या काळामध्ये तो सर्वांनी मान्य करायचा असं ठरलंय। शेवटचे 2 प्रश्न विचारतो। आता सध्या परिस्थितीत तुम्ही असं म्हणताय की ते तोडगा काढतील, भविष्याच्या दृष्टीने तोडगा काढतील असं तुम्ही म्हणताय, मग असं म्हणायचं का विधानसभेला हर्षवर्धन पाटील उभा राहणार त्यावेळेस त्यांनी मदत करावी? नाही, साधारणतः ह्या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये विधानसभेचा प्रश्न, लोकसभेचा प्रश्न, इतर बाकीच्या निवडणुका, कार्यकर्त्यांच्या अडचणी, त्यांना होणारा त्रास, निधीचा प्रश्न, असे बरेच प्रश्न होते। त्या सगळ्या प्रश्नावरती चर्चा सविस्तरपणानं झाली। आता काय चर्चा झाली ती जाहीर भाषणामध्ये किंवा मीडियासमोर आम्हाला सांगता येणार नाही। निश्चितपणानं आमचा एकच इंटेन्शन आहे
की मोदी साहेबांना पंतप्रधान तिसऱ्यांदा करायचं ह्याबद्दल कोणाचंच दुमत नाही, आमचंही दुमत नाही. शेवटी महायुती कशाकरता स्थापन झाली तर मोदी साहेबांना देशामध्ये तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर करण्याकरता झाली आणि एक स्थिर आणि चांगलं सरकार महाराष्ट्रामध्ये द्यावं. पण हे सगळं करत असताना स्थानिक लेवलला आम्हाला ह्याचा त्रास होऊ नये, ह्याचा त्रास होतोय आम्हाला. हे सगळे मुद्दे त्यांच्यासमोर मांडले. मला असं वाटतं, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय तुम्हाला की हे सगळे मुद्दे मांडले आणि त्या मुद्द्यावर आता भविष्यामध्ये ह्या घटना घडणार नाहीत आणि घडल्या तर त्याला मी जबाबदार राहील इतक्यापर्यंतची स्पष्टता त्या बैठकीमध्ये झालेली आहे. एकीकडे दुसरीकडे महायुतीचा उमेदवार फिक्स झालाय, सुनेत्रा पवार ज्या आहेत ते उभा राहिल्यात, पण दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत किंवा इंडिया आघाडीच्या उमेदवार आहेत सुप्रिया सुळे. त्या सातत्यानं तुमचे आभार मानतात. इथून मागत अनेक वेळा त्यांनी माझी मदत केली. तुमचे आणि सुप्रिया सुळेंचे विवाह कार्यक्रमात आलेले फोटो देखील व्हायरल होतात की विवाह प्रसंग असेल. यावरून अशी चर्चा सुरू होती की तुम्ही जे आहेत ते सुप्रिया सुळेंच्या बाजूने कुठेतरी झुकलेला आहात किंवा त्यांना मदत होऊ शकते. बघा, आमचं ट्रॅक रेकॉर्ड काढून बघा. आम्ही असं कुठल्या एखाद्या फोटोमध्ये कोणाकडे झुकलोय वगैरे अशा पद्धतीने इतके आम्ही राजकारणामध्ये कमकुवत कार्यकर्ते नाहीत. आज आम्ही महायुतीचे घटक आहोत, महायुतीमध्ये आहोत आणि मला असं वाटतं की सुप्रियाताईंनी ज्या काय माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या असतील, ठीक आहे, व्यक्तिगत संबंध असतात. व्यक्तिगत संबंध सगळ्यांचेच आहेत. आज कुठल्याही कार्यक्रमाला कुणीही गेलं तर सगळे सगळ्यांना भेटतात, बोलतात. मग त्याचा अर्थ असा झाला नाही की ती काय राजकीय तुडतुड झाली म्हणून. आणि दुसरा मुद्दा असा आहे की सुप्रियाताईंना सुद्धा 3 निवडणुकीला आम्हीच मदत केली ना, आणि 2004ला सुद्धा पवारसाहेबाला आम्हीच मदत केली. मग आता सुप्रियाताईंनी जर 19ला जर ती थोडीशी त्याची जर आठवण ठेवली असती तर कदाचित हा प्रसंग आला नसता. त्यामुळे आता ठीक आहे, त्या उमेदवार आहेत, प्रत्येकाचं काम आहे प्रत्येकाला भेटणं. अजून महिनाभर प्रचार आहे, ह्याच्यामध्ये सगळेच उमेदवार सगळ्यालाच भेटणार आहेत, लोकशाही आहे. परंतु तो विषय व्यक्तिगत संबंधातला आला. राजकीय विषय ज्यावेळेस येतात, आता आमचा मेळावा आहे, राजकीय विषय आमचा पक्षाचा मेळावा आहे. महायुतीच्या बाबतीत काय करायचंय ह्याला देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत, आम्ही आमची भूमिका तिथं मांडणार. आणि म्हणून मला असं वाटतं राजकारणामध्ये व्यक्तिगत संबंध, समाजकारण आणि राजकारण ह्याच्यामध्ये फरक असतो आणि तो फरक नेहमीच महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याने ठेवलेला आहे. महायुतीमध्ये तुम्ही आहात, आता देवेंद्र फडणवीसांचा मेळावा आहे, तुमचे सगळे प्रश्न मिटणार का आणि तुम्ही महायुतीचं एकमुखानं काम करणार का? आता आज आल्यानंतर ते काय भूमिका मांडतायत, कसं सांगतायत, शेवटी ते आमचे नेते आहेत आणि मला विश्वास आहे की त्यांनीहून ज्यावेळेस ही वेळ दिलेली आहे त्यांनीहून सांगितलं की इंदापूर तालुक्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यावर आम्ही चर्चा करू, तर निश्चितपणानं मार्ग निघेल. खूप खूप धन्यवाद. ते होते हर्षवर्धन पाटील. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आतापर्यंत राष्ट्रवादीचा संघर्ष जो आहे तो भाजपशी झालेला आहे. आता महायुतीची जी आहे ती या ठिकाणी उमेदवार आहे, त्यांना निवडून आणण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की आता देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.